महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू। बाळदे गावाने मानवी सन्मानाने केला अंत्यविधी। शिरपूर तालुक्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेले प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बाळदे गाव 23 ऑगस्ट रोजी एका हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरले। गावातील भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झालाय। या घटनेनं बाळदेकरांच्या अंतःकरणाला मोठी जखम झाली। जखमी अवस्थेत वानर गावातील जंगलात पसार झाला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला। मृत अवस्थेत राजेंद्र भगवान पाटील यांना तो आढळून आला। त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगता संपूर्ण बाळदे गाव भावनिक झाले। त्यानंतर गावकऱ्यांनी या वानराचा अंत्यविधी मानवी सन्मानाने केला। अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता। एवढंच नव्हे तर गावकऱ्यांनी 5 दिवसांचा दुखवटा जाहीर करून आपली श्रद्धा व्यक्त केली। त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडला। हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरुवात झाली। गावातील साधारण 2,500 ते 3,000 लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला। विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला, महिलांनी सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली। धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्माई या मंदिरात सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला। या संपूर्ण कार्याला माजी आमदार संभाजीराव पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। वानरासाठी अशा प्रकारे संपूर्ण गावाने केलेला शोक आणि श्रद्धा ही घटना केवळ बाळदे गावासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठीच भावनिक ठरली आहे। मानवी समाजातील सदृढता, करुणा आणि प्राणीमात्रांवरील अपार प्रेम हा हृदयस्पर्शी प्रत्यय या घटनेतून सगळ्यांना दिसून आला।